संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामीण रुग्णालयासमोर शिवतेज ग्रुपच्या वतीने अध्यक्ष रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली आजूबाजूच्या 40 गावाच्या पाठिंबावर आमरण उपोषण सुरू केले आहे। मागील 15 दिवसांपूर्वी हे ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी या ग्रामीण रुग्णालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाच्या वेळेस ज्या काही 12 मागण्या मान्य करू अशा प्रकारचे आश्वासन दिले होते, त्यातील फक्त 2 मागण्या मान्य झाल्याचे आंदोलक म्हणणं आहे। तर पाहूया काय सांगतायत आंदोलक। आपण आज भिगवण या हॉस्पिटलमध्ये आजपासून उपोषणाला चालू केलेले आहे। याचं कारण असं की आम्ही 27/7/2024 रोजी ह्या हॉस्पिटलला आमच्या काय काय मागण्या आहेत त्या पूर्ततेचं एक लेटर दिलं होतं, पण त्या आज तागायत मागण्या त्यातल्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, म्हणून आम्ही उपोषणाला आजपासून बसतोय। पण ह्या डॉक्टरांचं म्हणणं की आम्ही मागण्या पूर्ण केल्यात, त्यातल्या मागण्या 2च पूर्ण झाल्यात, जी म्हणजे एक ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर भरलेला आणि एक्सरे मशीन। ह्या 2 मागण्यांव्यतिरिक्त त्यांनी काहीच पूर्तता केली नाही। जे आमच्या महत्त्वाच्या मागण्यात त्याच मागं ठेवल्यात आणि त्याला हे फक्त तारखा देत आहेत, आम्ही आज करू उद्या करू, त्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणून आज आम्ही उपोषणाला बसतोय। आणि दुसरी गोष्ट, जे ह्यांनी परवा दिवशी दाखवलं की आम्ही शिजर केलं, हे केलं ते केलं, फक्त जाहिरातबाजी केली। पहिली गोष्ट, ह्यांना थिएटरमध्ये जाऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन फोटो काढायची परवानगी नाही, तरी ह्यांनी फोटो काढला, फोटो सेशन सगळं केलं, पण ते शिजर करण्यासाठी ह्यांच्याकडे टीम अवेलेबल नव्हती। त्यांनी इंदापूरनं भूलतज्ञ आणले, शिजर करण्यासाठी तिथले डॉक्टर आणले, यांचे फक्त कंपाऊंडर इथं हजर होते। त्याच्यामुळं आज आम्हाला उपोषणाची वेळ आली आहे। आणि हा फक्त भिगवणचा विषय राहिलेला नसून हा आजूबाजूला 40 गावांचा विषय, कारण भिगवण पुनर्वसित गाव आहे आणि भिगवणला आजूबाजूला 40 गावातली लोक ये जा करतात। त्या लोकांना ह्या दवाखान्याचा पण उपयोग व्हावा, हे आमच्या ग्रुपकडून किंवा सगळ्या संघटनाकडून आणि आम्हाला पाठबळ देणाऱ्या 20 ग्रामपंचायतकडून ही एवढीच मागणी आहे की हा दवाखाना लवकर चालू करावं आणि इथं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने हा दवाखाना चालू व्हावा। मागील काही दिवसापूर्वी तुम्ही जे काही आंदोलन केलं होतं त्यामध्ये मोठं आंदोलन झालं होतं, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। त्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्हाला काय आश्वासन दिले गेले होते? आम्हाला आश्वासन, जे एम्पले डॉक्टर आहेत, शल्यचिकित्सक औंध यांनी 13 तारखेपर्यंत 13 ऑगस्टपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं। पण त्यांना आम्ही लेटर द्यायला गेलो होतो परवा दिवशी, तर त्यांच्या बोलण्यानं असं आलं की हा दवाखाना तुमच्या गावकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना उपयोगाला येणार आहे, मग ह्या दवाखान्यात जनरेटर जे खराब आहे ते तुम्ही लोकवर्गणीतनं नीट करा। म्हणजे 17 कोटी खर्च करून त्यात जनरेटर आलेलं आहे, तरी पण जर गावकऱ्याकडनं पैसे गोळा करत असतील जिल्ह्याचे मेन डॉक्टर, तर याच्यासारखी निंदनीय गोष्ट नाही। आंदोलनादरम्यान जे काही तुम्हाला आश्वासन दिलं होतं ते आश्वासनातून काल बोलण्याच्या जे काही ते बोलले ह्यामध्ये तुम्हाला तफावत जाणवते? खूप तफावत जाणवते। असं जाणवते की त्यांना कुणाचं तर पाठबळ भेटतंय, त्यामुळे हे चेष्टावर घेत आहेत। तरी कुणाचं पाठबळ बसते, कुणाचा आरोप आहे? आता त्यांनाच माहिती आहे, राजकीय कोणाचा फोन जात असेल तर ते मी नाही सांगू शकतो। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, इंदापूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।